बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर
यांनी महू या ठिकाणी वक्तव्य करत असताना सांगून ठेवलं की विठ्ठलाची पंढरपुरामध्ये विठ्ठलाची मूर्ती नसून ती एक बुद्धाची मूर्ती आहे. ती एक बुद्धाची मूर्ती आहे आणि रामही हा बुद्ध आहे, कृष्णही हा बुद्ध आहे, मान्यवर शाहीर साहेब आणि हरी हा बुद्ध आहे. आणि म्हणून संतांनी पुरावा लिहून ठेवलेला आहे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरी म्हणजे विठ्ठल. हे तिघेही वेगळे नाही मान्यवर शाहीर साहेब, हे तिघेही वेगळे नाही. यांनी अवतार घेतला आहे 10 मान्यवर शाहीर साहेब. हे 10 अवताराचा अभ्यास बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. अच्छा मच्चा कच्चा नृसिंह वामन वराह राम परशुराम बौद्ध कलंकी हा अभ्यास केला आणि अभ्यास करून वक्तव्य केलं तिथं. आणि तेव्हा त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला बुद्धाची उपमा देण्यात आली. पागल होते का संत जय जय रामकृष्ण हरी म्हणतात? नाही पागल होते, वेगळे आहे. राहिली प्रश्न राहिला मान्यवर शाहीर साहेब, या शरीराचा या जीवनाचा नफा आणि तोटा. मान्यवर शाहीर साहेब, आई वडिलांच्या कर्मापासून गोळा तयार झाला. प्रथम महिन्यामध्ये शीर तयार झाली. शीर मान्यवर शाहीर साहेब, प्रथम महिन्यामध्ये शीर तयार झाली. दुसऱ्या महिन्यामध्ये कार आणि चरण, हात आणि पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये अस्थि झाली आणि लिंग तयार झाला. 3 महिने झाल्याच्या नंतर डॉक्टर कधी सोनोग्राफी करत नाही. 3 महिने झाल्याशिवाय मान्यवर शाहीर साहेब. 4थ्या महिन्यात शुक्र, 4थ्या महिन्यात मान्यवर शाहीर साहेब शुक्र त्वचा, 4थ्या महिन्यात शुक्र त्वचा आणि 5व्या महिन्यात पंचधातू तयार झाले. पंचधातू या जीवनाची उत्पत्ती, नफा आणि तोटा सांगतो तुम्हाला. 5व्या महिन्यात पंचतत्व, 6व्या महिन्यात षड्विकार तयार झाले, 7व्या महिन्यात सप्तधातू तयार झाल्या. रस, रुधिर, मांस, मेरू, मज्जा, शुक्र आणि अस्थि या 7 धातू तयार झाल्या. मान्यवर शाहीर साहेब, त्या 7 धातू वडिलांनी आईपासून झाले. आता तुम्हाला विचारतोय, तुम्ही माझे बाप आहात, तर वडिलांचे धातू किती आणि आईचे धातू किती? आई आणि वडिलांपासून तो मुलगा तयार झाला, बाळ तयार झाला. वडिलांचे धातू किती आणि आईचे धातू किती? आणि वडिलांचे धातू कोणते आणि आईचे धातू कोणते? हात लावून दाखवा या जनतेला की वडिलांचे हे धातू आणि आईचे हे धातू. तेव्हा म्हणे तुम्हाला हो, नाही तर तेच ठरेल. उन्हामुळे झाले सगळे म्हणून काय? अरे विज्ञान 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 म्हणतो, शोध लावणे हाच विज्ञान नाही मान्यवर शाहीर साहेब. ज्याचं अस्तित्व कायम आहे त्याला विज्ञान म्हटलं जातं. इतिहास ज्याला म्हटलं जातं. इति म्हणजे पूर्वी आणि हास म्हणजे घडलेला. पूर्वी घडलेला इतिहास, त्याचं नाव आहे इतिहास. मान्यवर शाहीर साहेब, प्रश्नाची मांडणी, बोलण्याचं तात्पर्य पहा. मान्यवर शाहीर साहेबांचं मट्टी में मिला दूंगा म्हणते. आता मला एवढे भान नसेल मान्यवर शाहीर साहेब, मी तुम्हाला अंतकरणातून वडिलांची उपमा देतो, वडील मानतो आणि मी मातीमध्ये मिळवल्याची गोष्ट करेन का? नाही. अरे तू त्याच्या जिंदगीवर, तू त्याच्या खाण्यात माती तरी फोल दूंगा, फोळीन चाटी आणि डग्गा दिया वाजवी. आदरणीय शाहीर साहेब, नागदेवेजी, हो मेरे बाप, चाटी फोडायची, चाटी फोडायचं काम कोणाचं? पोराचं. अस्थि विसर्जन करणे हे पोराचं कर्तव्य आहे, हा तुमचं नाही. अरे तुमच्या आधी मी जाणार नाही.
छाती फोडून टका वाजवणार असं काहीतरी पाहिलंय, असं काहीतरी विद्वान वीर काहीतरी पाहिले आणि छाती फोडून माझ्या टक्का वाजवणारे नाग नदीला वाहिले, नाग नदीला वाहिले. मान्यवर शाहीर साहेब, सिद्धांत मेरा सही है, खमन कभी करता नहीं. ज्याने अभिमानी केली त्याची कला वाया गेली. सिद्धांत मेरा सही है, खमन कभी करता नहीं. किसी के लाख बुरा सोचने से इतने जल्दी में डरता नहीं. कोई क्या तीर फाड़ेगा, सीना मेरा फौलाद है. आजमा कर तो देखो मान्यवर जी, ये शाहिरी की औलाद है. पहले नाम अमर करना सीख लो. हर प्राणी संसार करते हैं, होती है संतान भी. हर प्राणी संसार करते हैं, होती है संतान भी. दाना पानी खुद जमा के करते हैं वो गुजरान की. पशु पक्षीचा दाना पाणी कोणी जमा करते का? नाही. अक्षराची उत्पत्ती तिथून झाली त्यांच्या स्वरापासून. अक्षराची उत्पत्ती त्या पशु पक्ष्याच्या स्वरापासून निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. त्या अक्षराची मान्यवर शाहीर साहेब, दाना पानी खुद जमा के वो करते हैं गुजरानगी. सही बात थी. आप इंसान हो, इंसान जैसे रहो, इंसानियत से जीना सीख लो. मरना हो तो कैसा मरना, पहले राम अमर करना सीख. काय विचारलं होता? ब्रेन वास म्हणलं होतं ना, ब्रेन वास. मी काय विचारलं होतं? कारण कानाचे भोक बंद होते का तुमचे? भोक म्हणजे छिद्र. ज्याला विज्ञानावर टीका कर ना, त्या व्याकरणावर टीका कर. लवकर जाणीव जाते मनामध्ये. साहेब, मीही विचारलं होतं इंग्रजीमध्ये भावा मोठ्या भावाच्या बायकोला काय शब्द आहे? काय शब्द आहे? एक राजा राणीवर मोहित झाला, परका राजा राणीवर मोहित झाला. तिने सांगितलं की तुझी इच्छा आहे मला राणी बनवण्याची, तर मी राणी बनेन. मान्यवर शाहीर साहेब, पण तिचाही प्रश्न होता की माझ्या संग तुला युद्ध करावं लागेल. शब्द सोडला होता, वापरला होता. त्यानं पत्करला तो शब्द, नाकारला नाही. मान्यवर शाहीर साहेब, आणि युद्ध सुरू झालं. मी जेव्हा हारेन तेव्हा तुमची राणी बनेन. पण तो राजा जेव्हा हारला तर त्याच्यात तिनं लिंग कापलं. कान होत का परसाचे पानं? कोणता राजा होय इतिहासातला, आणि कोणती राणी होय, कोणतं ठिकाण होय, आणि लिंग कापण्याचं कारण काय पहिलं सांगितलं, मोहित झाला होता म्हणून. वारे शाहीर, हमको ललकारने वाले पहले खुद की ओर देख लो. हम चलते हैं सीधे राहों से, हमारा रास्ता तो रोक ले. समझ जाना अगर तूने मुझे छेड़ा, मैं सीधे को सीधा, नहीं तो तेरे को तेरा. क्या बात है? एक ही भाव में मत बेचना गदा और घोड़ा. एक ही भाव में मत बेचना गदा और घोड़ा. और हमने भी शाहीर साहब कई शायरों की पल में बिगाड़ा. आत्मातून मानतो, वडील मानतो. जेव्हा जेव्हा मला प्रसंग पडते माझ्यावर अर्ध्या रात्री फोन करतो, अर्ध्या रात्री फोन करतो समाधान होईल म्हणून. आणि माझं समाधान होते. जो व्यक्ती समाधान करते त्या व्यक्तीच्या प्रती वाईट विचार, आणि तू त्याच्या खाण्यात मारती, त्याच्या जिंदगीत मारती. आदरणीय शाहीर साहेब, नागदेवेजी, आणि म्हणूनच तुमची गणना केली शाहिरी क्षेत्रात. तुम्ही तुराचे वस्ताद आहात, पण सगळ्या शाहिरी क्षेत्रात, सर्व शाहिरी क्षेत्रामध्ये शाहिरांचेही वस्ताद आहात.
काहीतरी अनुभव असेल ना, काहीतरी अनुभव असेल ना मान्यवर शाहीर साहेब. लई शाहिऱ्या पाहिल्या समजला. 10 वर्षाचा होतो तेव्हापासून शायराला शायराच्या बहिणीची इज्जत वाटायला आली नाही. नाही. दुय्यमी पाहिल्या मान्यवर शाहीर साहेब, शहराला शायराच्या बायकोची इज्जत, मुलीची इज्जत वाटायला आली नाही, आईची इज्जत वाटायला आली नाही. ती शाहिरी केली नाही आणि करणारही नाही. नाही ना. काय वाटतं तरी आदत अक्कल के कमजोर गाना बजाना शिकले. फुकटाचे पैसे द्यायचे जवळ याचे खाणारे कोणी नाही. याचे आयोजक सहजक नियोजकांचे. अगं बाई. हा मला गाणे म्हणता येत नाही, मी अकलीचा कमजोर माणूस आहे. तरी यांनी मला पैसे देऊन बोलावलं आणि तेही 1-2 रुपये नाही, 1-2 रुपये नाही तर 28,000 रुपये दिले. 28,000 बापरे. काहून खाणारे नाही त्यांचे कोणी भांडोटे. नाही ना. तरी अक्कल के कमजोर गाना बजाना शिकला. वो मेरा वसूल नहीं, मैं आपको नहीं बोलूंगा अक्कल के कमजोर करके. सही बात है तुम्हारी. दम है आपके शायरी में, अच्छा है गाना बजाना. दम है आपके शायरी में, अच्छा है गाना बजाना. सीख लो चलाना वार को पहले, फिर रंग मैदान में. समझा करके समझा करके कहता आपको आपने बात मेरी अगर ना मानी. समझा करके कहता आपको अगर बात मेरी आपने ना मानी. मार मारूंगा ज्ञान का पटक पटक कर तो पीने ना दूंगा पानी. क्या बात है. जंगल का शेर गिदाड़ बन नहीं सकता. हाँ. शेर घास नहीं खाता, सबने